राखीच्या साक्षीनं मी सांगतो बहिणींना की तुमचा हा भाऊ तुम्हाला अंतर पडू देणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे. अरे कोण म्हणतं आमच्या बापाचं आहे? तुझ्या सारखंच आहे ना. अरे मी पण शेतकरी आहे बाळा, मलाही फार कळतंय. तुला कुणी लंकेने पाठवलं का इकडं? बस त्यामध्ये ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबळी असतात. कशाला बोलायला सांगताय मला? दीड थांबा ना बाबा, मी तेच सांगतोय ना बाळा, तेच सांगतोय. तुझ्या मनात जे आहे ना तेच माझ्या बोलण्याचं बाहेर पडणार. समजा हे लोक काय म्हणतात ते पैसे काढून घेतील. म्हणणाऱ्याला थोडी नाही जनाची नाही मनाची असायला पाहिजे. आणि ह्या पद्धतीने या सगळ्या योजना आपण देतोय. त्या योजना पुढेही मायमाऊलींनो चालू ठेवायच्या, पुढेही चालू ठेवायच्या. पण त्याकरता तुम्हाला पारनेरमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबावं लागेल. आम्ही लोक पुन्हा येऊ. मी यावेळेसचा अर्थसंकल्प सादर करताना थांबा ना बाबा, मी तेच सांगतोय ना बाळा, तेच सांगतोय. तुझ्या मनात जे आहे ना तेच माझ्या बोलण्यातनं बाहेर पडणार. थांब जरा. त्या संदर्भामध्ये कुठल्याही परिस्थितीत आपल्याला, अरे कोण म्हणतं आमच्या बापाचं आहे? तुझ्या सारखंच आहे ना. अरे मी पण शेतकरी आहे बाळा, मलाही फार कळतंय. तुला कुणी लंकेने पाठवलं का इकडं? बस त्यामध्ये ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबळी असतात. कशाला बोलायला सांगताय मला? अरे थांबा रे बाबा, हे काय चाललंय चिठ्ठ्या द्यायचं? ठीक आहे, ठीक आहे रे, मग बसा ना. माझ्या कार्यकर्त्यांना मी असं डिस्टर्ब करायला नाही सांगत, तुम्ही बसा. त्या संदर्भामध्ये मला आपल्याला एवढंच सांगायचंय की एकंदरीत आम्ही यंदा अर्थसंकल्प सादर करत असताना महिलांना 1,500 रुपये दिले. पहिले 3,000 रुपये दिले जुलै ऑगस्टचे. त्यावेळेस ते म्हणले की आता एवढेच पैसे. ही आम्ही रक्षाबंधनाची, आता पण येताना माझ्या महिलांनी मला राखी बांधली. कोण हजारो राख्या यंदा मी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये माझ्या बहिणींच्याकडनं, माझ्या मायमाऊलींच्याकडनं बांधून घेतल्या. कुणाला एवढं नशीब मिळतं, कुणाला एवढं महिलांचं प्रेम मिळतं. आज तशा पद्धतीनं आज महिलांनी आम्हाला दाखवून दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळं 2 महिन्याचे पैसे दिल्यावर सप्टेंबरचे पैसे सोडले. आम्हाला साधारण अंदाज आलेला होता आचारसंहिता लागेल म्हणून ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे पहिली ओवाळणी दिली, ती रक्षाबंधनाची दिली. त्याच्यानंतर आता भाऊबीज येणार आहे, दसरा झालाय, दिवाळी 1, 2, 3 अशा काहीतरी तारखांना आहे, त्यावेळेस भाऊबीज आहे. माझ्या बहिणींना, महाराष्ट्रातल्या मायमाऊलींना 3,000 रुपये पाठवले. ती भाऊबीज म्हणून आम्ही ओवाळणी पाठवली. हे लोक काय म्हणतात ते पैसे काढून घेतील. म्हणणाऱ्याला थोडी नाही जनाची नाही मनाची असायला पाहिजे. आपण आपल्या लाडक्या बहिणीला ओवाळणी टाकल्यानंतर ती परत घेतो, ही आपली परंपरा आहे. अरे उलट आपण त्या बहिणीला आधार देतो, तिच्या सुखदुःखात सहभागी होतो, तिच्या अडचणी सोडवण्याचं काम करतो. मी ह्या बहिणींनी राखी बांधली, या राखीच्या साक्षीनं मी सांगतो बहिणींना की तुमचा हा भाऊ तुम्हाला अंतर पडू देणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे. मी या गोष्टी केल्या. मी एक मुलगी जन्माला आल्यानंतर तिला 18 वर्षाची होईपर्यंत 1,01,000 रुपयेपर्यंत रक्कम टप्प्याटप्प्यामध्ये देतो. यांनी प्रचार सुरू केला. आम्ही त्याच्या संदर्भामध्ये 3 गॅस सिलेंडर महिलांना वर्षाला द्यायचा निर्णय घेतला. त्याच्याबद्दलची अंमलबजावणी आम्ही सुरू केली. का तर गरिबांना आम्ही देतोय. त्याच्यात जातपात धर्म बघितला नाही. मागासवर्गीय असो, आदिवासी असो, अल्पसंख्याक असो, ओबीसी असो, बहुजन समाज असो, भटका समाज असो, कुठलाही समाज असू द्या, गरीब माझी माई माऊली असेल तिला 1,500 रुपये त्या ठिकाणी जाणार. या पद्धतीने आम्ही सुरुवात केली. पैसे त्या ठिकाणी घ्यायला लागले. मी बजेटमध्ये तरतूद केली. पहिली 10,000 कोटी केली, नंतर 35,000 कोटी रुपये केली. महिला बालविकासची खात्याची मंत्री आमची आदिती तटकरे, तिला त्याच्यामध्ये लक्ष द्यायला सांगितलं. कुठेही अडचण येऊन देत नाही. बऱ्याच महिला म्हणतात दादा पैसे आम्हाला मिळाले, दादा आमच्या अकाउंटला पैसे आले. मी त्यांना म्हणतो ते तुमच्या करताय, तुम्ही तुमच्या करता खर्च करा. इतके दिवस तुम्ही तुमच्या पोटाला चिमटा काढला आणि नवऱ्या करता मुलाबाळांच्या करता केलं. अहो पण तुम्हालाही काहीतरी आहे ना, मन आहे, तुमची पण काही आवड आहे. तुम्हालाही पारनेरच्या बाजारात आल्यानंतर काहीतरी घ्यावंसं वाटतं, तुमचा हक्क आहे. परंतु तिकडे कुणी बघितलं नाही. आज आम्ही लोकांनी बघितलं, महायुतीनं बघितलं आणि ह्या पद्धतीनं तुम्हाला दिलं. मग म्हणले बघा ह्यांच्या लाडक्या बहिणीचे पुरुषांकडे लक्षच नाही. माझ्या बांधवांनो, माझ्या खूप दिवस मनात होतं, मी ऊर्जा खातं सांभाळलं. मी देवेंद्रजींशी बोललो, देवेंद्रजी आपण 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरच्या मोटार चालवणाऱ्या, इलेक्ट्रिक पंप चालवणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचे कनेक्शन तोडतात. मग कधीतरी आमच्या शेतकऱ्यांना नाईलाज असावं, मनात नसतं पण आकडा टाकावा लागतो, कारण पाणी असतं विहिरीत आणि पिकाला तर पाणी देता येत नाही. आणि त्या पद्धतीनं
आम्ही ती वीज माफी केली. आता पारनेरकरांनो शून्याचं बिल आलं की नाही तुम्हाला? प्रत्येकाला आलं. आम्ही बोलतो तसं वागतो. महाराष्ट्राला माहिती गेले 35 वर्ष अजित पवार थोडासा कडक असेल परंतु शब्दाचा पक्का आहे. मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो ही वीज माफी आहे, ही तात्पुरती नाही. 44 लाख शेतकरी, 44 लाख, त्या 44 लाख शेतकऱ्यांना आम्ही त्याच्यामध्ये 3, 5, 7.5ची वीज माफी केली. आता पारनेरकरांनो टप्प्याटप्प्याने आम्ही तुम्हाला दिवसा वीज देणार आहे. तुम्ही म्हणाला मग ह्याच्या आधी का नाही दिली? ह्याच्या आधी न देण्याचं कारण हो का? आता तुम्हाला मी दाखवतो. मोहन येवले हे आपले तनपुरेवाडीचे राहुरी तालुक्यातले, त्यांचं बिल, त्यांचं 10,256 रुपये बिल होतं 3 हॉर्सपॉवरचं. शासनाने भरलेली रक्कम 10,256, ग्राहकाने भरावायची रक्कम 00 बिल. कधी असं झालेलं नव्हतं. एकदा मला आठवत आहे 2003ला सुशीलकुमार शिंदे असताना दिलं आणि 2004ला पुन्हा आम्ही सत्तेवर आलो. लोकांना आवडलं, लोकांनी आम्हाला निवडून दिलं आणि पुन्हा बिलं पाठवायला लागलं. मी म्हणलं असं कसं? लोकांना आपण सांगून मतं घेतली, राव खोटं कसं काय बोलायचं? नाही म्हणलं आपल्याला परवडत नाही. मी अर्थमंत्री म्हणून सांगतो दरवर्षी तुमच्या बिलाचे 15,000 कोटी रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतनं महावितरणला भरण्याच्या करता आपली ऐपत आहे. अजित पवार तुमच्या समोर बोलतोय 7 लाख कोटीचा अर्थसंकल्प मी दरवर्षी सादर करतो. गेल्या वर्षी 6.5 50,000 वाढतो, पुढच्या वेळी 7 लाख कोटी. 7 लाख कोटी पैकी 3 लाख कोटी पगाराला, पेन्शनला आणि घेतलेल्या कर्जाच्या व्याजाला जातात. 4 लाख कोटी आपल्याला विविध योजना करता, वेगवेगळ्या लाभार्थ्यांना लाभ देण्याकरता, माझ्या मागासवर्गीय आदिवासी मुलामुलींना शिक्षणाकरता, इतर पण वर्गातल्या गरिबांच्या करता आपल्याला मदत करता येते. रस्ते, लाईट, पाणी हे सगळं आपण त्याच्यात करतो. आता आम्ही काय केलं, 35,000 एकर जमीन बॅरन लँड, पूर्वी जशी माझ्या पारनेरची होती तशी कुसळ उगवायचं तशा प्रकारची लँड त्यांना दिली आणि मोठ्या मोठ्या कंपन्यांना सांगितलं मला तिथं वीज द्या. पूर्वीची वीज आपल्याला तुमच्यापर्यंत पोहोचवायला 7 रुपये युनिटला खर्च मिळायचा. आता सोलर, सूर्यप्रकाश आला की तुमची वीज चालू, त्याचा खर्च 3 रुपये येतो, 4 रुपयाची बचत झाली. त्याच्यामुळं आता इथून पुढं पारनेरकरांनो 6 ते 8 महिन्यात आम्ही लोक महायुती सरकार, तुम्हाला दिवस उजाडला तुमचा वीज पंप चालू, दिवस मावळला वीज पंप बंद करायचा, घरामध्ये जाऊन बायका पोरांच्या मध्ये रात्रीचं जेवण करून सुखामध्ये त्यांच्या बरोबर राहायचं. बिबट्याची काळजी नाही, रात्री विंचुकाट्याची काळजी नाही. मला ते खूप दिवस काय होतं, आठवड्यातले 3 दिवस तुम्हाला दिवसा आणि 3 दिवस रात्री लोक अक्षरशः बेजार होतात. बरं कुठं काय कधी रात्री घडेत सांगता येत नाही आणि म्हणून हा एक निर्णय आम्ही घेतलाय. आणि इथनं पुढं मी आपल्याला सांगतो ह्या योजना, माय माऊलींनो, बांधवांनो, तुमचा दुधाचा दर, माझ्या जिल्ह्यात भागामध्ये दूध जास्त होतं, गाईचा धंदा माझा पण आहे, कधी पण काटेवाडीला येऊन बघा, त्यामध्ये गाईच्या सडातनं काढलेलं जसंच्या तसं दूध, काही मिक्स करायचं नाही, काही युरिया फिरिया काही टाकायचं नाही, जसंच्या तसं कोरं दूध तुम्ही डेअरीला घाला, डेअरी तुम्हाला 28 रुपये देईल. आम्ही तुमच्या दुधाला 7 रुपये अनुदान 1 ऑक्टोबर पासून जास्त देणार. 35 रुपये माझ्या शेतकऱ्याला परवडावं म्हणून आम्ही देतोय. शेतकरी आमचा आहे, आम्ही शेतकऱ्याचे, शेतकरी आमची जात आहे, आम्ही दुसरी जात मानत नाही. ठीक आहे, कुणी त्या काळामध्ये जातीच्या भिंती केल्या असतील, पण माणुसकी ही तुमची माझी जात आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि ह्या पद्धतीने ह्या सगळ्या योजना आपण देतोय. ह्या योजना पुढेही मायमाऊलींनो चालू ठेवायच्या, पुढेही चालू ठेवायच्या. पण त्याकरता तुम्हाला पारनेरमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबावं लागेल. आम्ही लोक पुन्हा येऊ, आम्ही आल्यानंतर ह्या योजना चालू ठेवू. केंद्र सरकार आमच्या विचाराचं आहे, केंद्र सरकार आमच्या विचाराचं असल्यामुळं मोदी साहेबांची, पियुष गोयलांची, नितीन गडकरींची, त्याच्यामध्ये नवीन कृषी मंत्री झालेले शिवराज सिंग चौहान, त्यांनी मध्य प्रदेश खूप पुढे नेलेला आहे, त्यांची, अमित भाईंची, ह्या सगळ्यांच्या आमच्या ओळखी आहेत. कोणी काही म्हणत असले तरी लाडकी बहीण योजना यापुढे 5 वर्ष सुरू राहणार आहे. रक्षाबंधन आणि भाऊबीज अशी ओवाळणी आधीच दिली आहे, ती सरकार परत घेणार नाही. आम्ही सक्के भाऊ आहोत तर विरोधक सावत्र भाऊ आहेत. ते सत्तेत आले तर तुमचे पैसे बंद होतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. आपण गृहमंत्री अमित शाह यांना भेटून कांदा निर्यात बंदी उठवली व तेव्हापासून कांद्याला भाव मिळत आहे. राज्य सरकारची आर्थिक स्थिती मजबूत आहे. योजनामुळे काही फरक पडलेला नाही. विरोधक गैरसमज निर्माण करीत आहेत. कोणतीही योजना बंद होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. आदिवासींना मुख्य प्रवाहात आणायचे आहे. पेसा क्षेत्रातील बिगर आदिवासींनी कोटा धाव घेतल्याने कामात अडचणी येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकास आराखडा तयार करणे, गोदामाईला प्रदूषण मुक्त करणे, नाशिक पुणे अतिजलद रेल्वे, जिल्हा सहकारी बँक अडचणीतून बाहेर काढणार, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे 281 कोटींचे स्मारक उभारणार आदी घोषणा त्यांनी केल्या. त्र्यंबकेश्वर येथे शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. आमदार हिरामन खोसकर आणि त्यांच्या समर्थकांचा यावेळी अधिकृत पक्ष प्रवेश करण्यात आला. व्यासपीठावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ, आमदार सरोज आहिरे, माणिकराव कोकाटे, माजी खासदार देविदास पिंगळे, समीर भुजबळ, पंकज भुजबळ, दिलीप बनकर, संताराव साकोळे, शिवराम झोले, संदीप गुळवे, जनार्दन माळी, विनायक माळेकर आदींची उपस्थिती होती. अध्यक्षीय भाषणातून अजित पवार यांनी सरकारी योजनांच्या घोषणाचा पाऊस पाडला. यावेळी पवार म्हणाले, निधी देताना आमच्याकडे 54 आमदार होते, मात्र हिरामन खोसकर यांचे 55 नाव आमच्या यादीत कायमचे होते. नाशिक हा कांदा उत्पादक जिल्हा आहे.